थिओरी गुंडपुत्र गुंडपुत्र. एवढं का बरं स्टडी देत्या तुमच्या मॅडम? देता मम्मी मॅडमला फोन तर ना. का बरं? तर ना असतं एवढं तापडं होमवर्क दिलं. मग मॅडम म्हणजे काय विचारायचं असतं एवढं तापडं होमवर्क दिलं. मी म्हणणार आहे. तू काय म्हणशील मग? मी म्हणशील मॅम तुम्ही मला एवढं तापडं होमवर्क द्यायचं, थोडं द्यायचं. मग मला मॅम म्हणा मी तुला थोडाच दिला होता. मग परत तू काय म्हणशील? मग परत मी तसंच म्हणून. मग मॅडम म्हणतील हा थोडाच आहे. मग नाही म्हणणार मॅम मला. मग मॅडम काय म्हणतील? मॅडम म्हणतील हो जास्त होमवर्क करायचा. होमवर्क त्याला म्हणा आपल्याला दूर होतो आपण दूर. लय होमवर्क करायचा आपल्याला. गुड होतो का? हा गुड म्हण ना. मग दूर काय म्हणते तिथं? दूरच येतं मला. तर मी ना साय पण तसं वाटतं तिथं बोलते. मला बोलताच येत नाही. मी तसं पण तसं वाटतं तिथं बोलते. का बरं दिदू? मला वाटलं तिथंच येतं. माझ्या पप्पाने मला आहे ना ते व्यवस्थित वाटतं तिथलं शिकवलं. ते सरळने शिकवलं. सरळ का बरं नाही शिकवलं? नाही शिकवलं. माझे पप्पा येले आणि माझी आजी पण येली आहे. मम्मी नाही आहे. मम्मी शहाणी आहे. मम्मी शहाणी का? हा ओके. मग तू पण मला तर चांगलं शिकवीत नाही. चांगलं शिकवलं ना आज. तू आज काय करते ग? चांगलं बोलायला वाचलं तर शिकवीत. अगं तू अजून छोटी आहे ना. मग अजून थोडी मोठी झाली की मग तुला चांगलं बोलता येईल दिदू. हा असं काय करते? मी किती मोठी झाली तरी मला वातर तिकलं बोलता येतं. वाकडं तिकडं नाही म्हणत त्याला. बोबड म्हणता. बोबड बोबड बोबडे. घे आवर करून स्टडी. चल. यस फॉर काय? यस फॉर स्कूल. नाही यस फॉर सँडल. यस बराबर कर ना. आज तू अगं स्टडी घे करून दिदू. ऐकत जा. मला पप्पा आल्यावर करायचा. पप्पा आल्यावर का बरं करायचं ग तुला स्टडी? मला तर पप्पा आवडते ना म्हणून. तुला पप्पा आवडतात म्हणून पप्पा आल्यावर स्टडी करायचा का? मला पप्पाच्याच हाताने करायचा. का? पप्पा रोज मला अभ्यास देत. तू नाही देत ना तेव्हा तू